नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण मधुभाऊंच्या बाबतीत नक्की काय झालेलं आहे, या सगळ्याला जबाबदार कोण आहे, ह्या सगळ्यांचा उलगडा आता सुरू झालेला असतो. कळत नसतं की हे सगळं कुणी केलंय, हे सगळं जाणून बुजून कोण करतंय का, हे चालू झालेलं असतं. आणि त्याचसोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन दोघंही विचार करत असतात. त्याचबरोबर अर्जुनला आणखी काही गोष्टी शोधायच्या असतात की मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की सायलीचे आईबाबा जिवंत आहेत. मग आता नक्की सायलीचे आईबाबा कोण आहेत, नक्की ते कुठे असतात, या सगळ्या गोष्टींचा विचार इकडे अर्जुन करत असतो. त्याचबरोबर मधुभाऊंच्या ट्रीटमेंटसाठीही त्याला लक्ष द्यायचं असतं. नक्की हॉस्पिटलमध्ये काय घडतंय, त्याचबरोबर हे ट्रीटमेंट कशी चालू आहे, मधुभाऊंमध्ये का बदल होत नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा शोध सुरू झालेला असतो. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे रविराज आणि त्याचबरोबर सायली या दोघांनाही एक लेटर येतं आणि त्या लेटरमध्ये जे लिहिलेलं असतं ते पाहून मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो. कारण ते लेटर असं असतं की ज्याचा विचारही कोणी करू शकत नाही. त्यामुळं सायली इकडे अर्जुनला दाखवते. त्याचबरोबर रविराजसुद्धा विचार करू लागतात की नक्की काय अर्थ आहे त्या सगळ्याचा, हे सगळं काय घडतंय, या सगळ्यामध्ये कोण आहे सामील, हे सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. त्यासोबतच इकडे आता डॉक्टरांनी पुन्हा अर्जुनला हॉस्पिटलमध्ये भेटायला बोलवलेलं असतं आणि डॉक्टर म्हणत असतात की लवकरात लवकर आपल्याला एक सर्जरी करावी लागणार आहे. कदाचित त्याच्यामुळं फायदा होऊ शकतो आणि मधुभाऊ कोमातून बाहेर येऊ शकतात. त्यामुळं सगळेजण आता विचार करत असतात की हे सगळं काय घडतंय, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे. त्याचबरोबर इकडे आता मधुभाऊंवरती आता ती सर्जरी करण्यासाठी अर्जुन परवानगी देतो. परंतु इकडे महिपतला मात्र एक शंका आलेली असते की जर मधुभाऊ यातून बाहेर आले तर, म्हणून महिपतने पुढचं काम करून ठेवलेलं असतं. आणि ते म्हणजेच की महिपतने ठरवलेलं असतं एकदा का तो म्हातारा व शुद्धीवर यायला लागला की त्याला संपून टाकायचा, एवढंच महिपतच्या डोक्यात असतं. आणि त्याचबरोबर रविराज आता विचार करू लागतात, म्हणत असतात की काय आहे, म्हणजे घरचा भेदी आहे म्हणजे काय आहे, याचा अर्थ काय आहे, नक्की काय आहे हे सगळं, या गोष्टींचा विचार ते करत असतात. त्याचबरोबर मधुभाऊंची ट्रीटमेंट आणि अर्जुन ह्या सगळ्यामध्ये खूप धावपळ चाललेली असते. सायलीला पण लक्ष द्यायचं असतं कारण सायली अचानक इमोशनल होत असते, तिलाही मानसिक त्रास होत असतो. कारण मधुभाऊ ज्या कंडिशनमध्ये आहेत त्यामुळं सायलीसुद्धा डिस्टर्ब झालेली असते. अशा बऱ्याच अशा गोष्टी घडत असतात आणि त्याचबरोबर अर्जुन हे सगळं मॅनेज करत असतो. त्याचबरोबर घरातले मात्र सगळे अर्जुनला खूप छान सपोर्ट करत असतात. अर्जुन हॉस्पिटलमध्ये तो डॉक्टरांशी बोलून घेतो आणि डॉक्टरांना सांगू लागतो की जी काही ट्रीटमेंट करायची आहे ती बिनधास्त करा, फक्त मधुभाऊ बरे झाले पाहिजेत, लवकरात लवकर मधुभाऊ बरे झाले पाहिजेत. प्रतापने सुद्धा फॉरेनला डॉक्टर आहे, त्यांचे कॉन्टॅक्ट घेतलेले असतात आणि त्यांच्याशी त्याने संपर्क केलेला असतो. इकडे महिपत आणि त्याचबरोबर नागराज मात्र आता घाबरत चाललेला असतो की आता करायचं काय. मग नागराज आता महिपतला भेटायला निघालेला असतो आणि इकडे रविराज मात्र त्यांना जी चिठ्ठी आलेली आहे त्या चिठ्ठीनुसार विचार करत असतात आणि ते म्हणतात की नाही, मला असं का वाटतंय की या नागराजचं काहीतरी चालू आहे, मला त्याच्या मागावरती गेलं पाहिजे, असा विचार इकडे रविराज यांच्या डोक्यात आलेला असतो. त्याचवेळी सायली म्हणत असते की अर्जुन सर हे सगळं काय आहे, म्हणजे मला असं का कळत नाही आहे की आपल्याच घरातल्या व्यक्तीने मधुभाऊंना मारलेलं आहे. मग आपल्या घरातली व्यक्ती कोण असेल आणि का मारेल कोण व्यक्ती आपल्या मधुभाऊंना, कारण मधुभाऊंनी कोणाचं वाईट केलेलं आहे. मधुभाऊंचा तसा तर काही संबंध नाही आहे फारसा, कारण मधुभाऊ आपल्या घरी राहत होते तरी ते त्यांच्या रूमच्या बाहेर कधीही आले नाहीत. मग हे सगळं काय घडतंय, असा विचार सायली करत असते. तेव्हा अर्जुन म्हणत असतो की नाही मिसेस सायली, याच्यामागं काहीतरी वेगळं आहे, ते आपण शोधून काढूया. आणि तेव्हा मात्र इकडे रविराजसुद्धा विचार करत असतात की नक्की काय आहे याचा अर्थ. मग ते अर्जुनला फोन करतात, अर्जुन अरे मला अशी एक चिठ्ठी मिळालेली आहे की मधुभाऊंवर झालेला हल्ला आणि तन्वीचं सत्य, या सगळ्याचा काहीतरी संबंध आहे. हे ऐकल्यानंतर अर्जुन म्हणत असतो काय बोलतो सिनियर हे सगळं तू. तेव्हा इकडे अर्जुन विचारल्यावर रविराज म्हणतात की हो, तेव्हा सायलीलाही तशीच चिठ्ठी आलेली आहे, असं इकडे सांगितल्यानंतर मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण सायलीला पण सेम चिठ्ठी आलेली आहे, या सगळ्याचा अर्थ काय आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन या गोष्टींचा विचार करत असतो. त्याचबरोबर रविराज पण, अर्जुन आणि रविराज दोघंही ठरवतात की आपण भेटूया आणि मग त्यानंतर गोष्टी क्लिअर होतील, असं अर्जुनने सांगितल्यानंतर
मात्र रविराज म्हणतात की चालेल, आपण भेटूया आणि मग ठरवूया. आता अर्जुन रविराजांना भेटायचं ठरवतो आणि त्यासोबतच हे सगळं काय घडलेलं आहे या गोष्टींचा विचारही करत असतो. तेव्हा रविराज म्हणतात की पण मला एक काम आहे अर्जुन, ते काम मी करतो आणि नंतर भेटायला येतो. तेव्हा सायली म्हणत असते की तो माणूस तुम्हाला व्हिडिओ पाठवणार आहे, त्या माणसाला काही पैसे देणंही गरजेचं आहे, तर आपण त्या गोष्टी त्या पद्धतीने करूया. इकडे अशा पद्धतीने बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की हो हो सिनियर, नक्कीच काहीतरी वेगळं घडत आहे. आणि मग रविराज मात्र आता विचार करू लागतात. रविराज म्हणत असतात की नाही, आपल्याला ना काहीतरी वेगळं घडलेलं आहे. त्याचवेळी कुसुमताही म्हणत असते की मला ना कळतच नाही आहे की हे सगळं काय घडतंय आणि या सगळ्याचा काय संबंध आहे. हे सगळं जेव्हा बोलणं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र कुसुमताईलाही अर्जुन समजावत असतो. अर्जुन म्हणत असतो की कुसुमताई शांत व्हा, नका विचार करू तुम्ही एवढा, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि त्याचबरोबर तुमचा विश्वास आहे ना, मग बाद झालं ना, मग कशाला विचार करताय तुम्ही उलट विचारच करू नका. कारण काहीही झालं तरीही आपल्याला माहिती आहे ना की काय झालेलं आहे, मग आपण विचार नाही अर्जुन बोलत असतो. त्याचबरोबर रविराज आता आलेले असतात. रविराज पण म्हणत असतात की अर्जुन, आता त्या व्यक्तीने आपल्याला पैसे मागितलेले आहेत, त्या पैशांचं काय करायचं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की आपण बघूया ते पैसे कशा पद्धतीने देता येतील, त्या गोष्टींचा विचार मी करत आहे. मग अर्जुन म्हणतो की मी इन्स्पेक्टर सावंतांची भेट घेतो आणि त्यानंतर आपल्याला गोष्टी हातात राहतील, असं इकडे अर्जुनचं चाललेलं असतं. मग अर्जुन आणि सायली दोघंही इन्स्पेक्टर सावंतांकडे जातात आणि तिथे गेल्यानंतर कळतं की चालेल, तुम्ही पैसे देण्याच्या उद्देशाने तिथेच पोहोचा, पुढे काय करायचं आहे ते आपण ठरवूया, असं इन्स्पेक्टर सावंत इकडे अर्जुनला सांगत असतात. तेव्हा अर्जुन म्हणतो की चालेल. आता इन्स्पेक्टर सावंतांशी बोलणं झालेलं आहे. इन्स्पेक्टर सावंतांनी सांगितलेलं आहे की नक्की काहीतरी क्ल्यू मिळू शकेल, त्यामुळं आपल्याला या सगळ्याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे, असं इकडे बोलणं झालेलं असतं. त्याचबरोबर इकडे रविराजांनाही ते लेटर आलेलं असतं. इकडे नागराजची मात्र वाट लागलेली असते. नागराज म्हणत असतो की काय आहे हे सगळं, म्हणजे या सगळ्याचा अर्थ काय आहे. आता मी याच्यामध्ये अडकलो तर जाणार नाही आहे ना. आता नागराजला त्याची स्वतःची काळजी असते. तो महिपतला फोन करतो आणि म्हणतो की अरे इकडे दादाला एक लेटर आलं आहे आणि त्याला म्हणे कळलेलं आहे की त्या माणसाला की मधुभाऊंचा खून कुणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे मधुभाऊंवर हल्ला करणारी व्यक्ती कोण आहे हे आता लवकरच दादाला कळणार आहे. नागराजला महिपत म्हणत असतो की असं कोणी पण ब्लँक करत असतं आणि याचा सगळ्याचा काय उपयोग नसतो, तुम्हाला माहिती आहे ना आत कोणीच नव्हतं. तेव्हा नागराज म्हणतो की हो नव्हतं कोणीच. तेव्हा महिपत म्हणतो की मग घाबरण्याची काय गरज आहे. महिपतला असा फरकच पडत नसतो. महिपतला त्याच्या पोरीचं पडलेलं असतं, त्याच्या पोरीला बाहेर काढलं पाहिजे, हाच एक उद्देश महिपतच्या डोक्यात सुरू असतो. मग नागराज आहे तो महिपतला भेटायला येतो आणि त्याचवेळी रविराज आता विचार करतात की नागराजचं नक्की काहीतरी चाललेलं आहे आणि रविराजसुद्धा नागराजच्या मागावरती येतात. नागराजच्या मागावरती रविराज आल्यानंतर मात्र खूप मोठी गोष्ट घडत असते आणि तेव्हा मात्र इकडे खूप मोठा धक्का बसलेला असतो, ज्याचा विचारही कोणीही करू शकत नाही. कारण जे घडलेलं असतं ते मात्र खूप भयानक असं असतं. आणि नागराज येतो तेव्हा पाहतो नागराजच्या पाठीमागं रविराज येतात आणि पाहतात तर काय, नागराज जो आहे तो महिपतला भेटायला आलेला आहे आणि तोही महिपतला भेटायला जरी आलेला असला तरीही महिपतच्या घरी आलेला आहे आणि त्याचं प्लॅनिंग चाललेलं आहे. तो इकडे महिपतला म्हणत आहे की तो मधुभाऊ जर टपकला असता तर गोष्टी एवढ्या मोठ्या थराला गेल्या नसत्या. आपण या पद्धतीने जो काही विचार केलेला आहे ते मला कळतच नाही आहे की आता पुढे काय करायचं आहे. याची भीती नागराजच्या मनात असते आणि नागराजने ते बोलूनही दाखवलेली असते. तेव्हा महिपत म्हणत असतो की नागराज शेठ, काही काळजी करायची गरज नाही आहे. म्हणजे चैतन्याने नुकतंच काल आपण पाहिलेलं होतं की अर्जुनला सांगितलेलं असतं की चैतन्याने अर्जुन आणि त्याचबरोबर अर्जुनला सांगितलेलं होतं की नागराज आणि महिपत यांच्यामध्ये खूपच चांगली मैत्री आहे आणि ही सगळी चांगली मैत्री काय आहे ते मात्र आता समोर आलेलं असतं. मग रविराज आल्यानंतर इकडे नागराजला विचारतात की अरे नागराज, कुठे तू बाहेर गेलेलास का. तेव्हा नागराज म्हणतो हो रे दादा, जरा काम होतं एका मित्राचं, त्याचे वडील हॉस्पिटलला ॲडमिट होते ना, त्यांच्याकडे गेलेलो होतो. रविराजांना खूप राग येतो कारण रविराजांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं असतं की हा माणूस महिपतला भेटायला गेलेला आहे आणि ते मला मात्र सांगत आहे की मी इकडे मित्राच्या वडिलांना भेटायला हॉस्पिटलला गेलेलो होतो. त्याचवेळी सुमनसुद्धा म्हणत असते की अहो भाऊजी, हे ना गेली 2-3 दिवस झालं जेव्हापासून मधुभाऊ ॲडमिट आहेत ना, तेव्हापासून हे रोज त्यांचा एक मित्र आजारी आहे ना त्याला भेटायला जातात. कारण त्यांना असं वाटत आहे की जर आपण गोरगरिबांना मदत केली तर आपल्याला त्याचं पुण्य भेटतं, म्हणून ते हे करत आहेत, असं इकडे आता सांगितलेलं असतं आणि त्याच पद्धतीने गोष्टी घडत असतात.
तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं ते म्हणजे सुमनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्याचबरोबर इकडे आता कुसुम त्याचबरोबर बाकीचे सगळेजण विचार करू लागलेले असतात आणि मग अर्जुन म्हणत असतो की सिनियर हे सगळं काय आहे, म्हणजे मी काय ऐकतोय, या सगळ्याचा अर्थ काय आहे. तेव्हा मात्र आता धक्का बसलेला असतो आणि धक्का एवढा मोठा असतो की नागराजला कळायचं बंद झालेलं असतं. नागराज मात्र विचार करत असतो, कारण या सगळ्यामध्ये जर आपण अडकलो गेलो तर किती मोठा प्रॉब्लेम येऊ शकतो या गोष्टीची जाणीव नागराजला झालेली असते. इकडे सायली आणि अर्जुन आता ते पैशांची अरेंजमेंट करतात. रविराजला सांगतात की आपण पैसे देऊया, पण आपला पुढचा प्लॅनसुद्धा आपल्याला रेडी ठेवायचा आहे. आता घरात बोलताना सुद्धा दोघंजण इकडे काळजीपूर्वक बोलत असतात. आता तोपर्यंत सायलीला तो व्हिडिओ येतो, कारण त्या माणसाने जे सांगितलेलं असतं की तुम्ही पैसे दिले की तुम्हाला तो व्हिडिओ दिला जाईल. आणि जेव्हा तो व्हिडिओ येतो त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत असतं की नागराज मागून आलेला आहे आणि नागराजने मधुभाऊंच्या पाठीत चाकू खुपसलेला आहे, तो अगदी पोटाच्या साईडला पुढे निघेपर्यंत. आणि त्याचवेळी मधुभाऊंच्या हातामध्ये एक फोटो आहे. आता मधुभाऊंच्या हातामध्ये असलेला फोटो कोणाचा आहे हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेव्हा मात्र अर्जुन पाहतो आणि बारीकपणे तो व्हिडिओ पाहत असतो, स्पीड कमी करून झूम करून पाहत असतो. तेव्हा अर्जुनच्या लक्षात येतं, अरे हा फोटो तर प्रतिमात्या आणि छोट्या सायलीचा आहे. तेव्हा अर्जुन रविराजकडे येतो आणि रविराजला विचारू लागतो की सिनियर ह्या सगळ्याचा अर्थ काय आहे, म्हणजे तुला काय वाटतंय की या सगळ्यामुळं काय घडलेलं आहे, असा प्रश्न इकडे अर्जुनने विचारलेला असतो. आणि तेव्हा मात्र रविराजांना तो व्हिडिओ जेव्हा शांतपणे अर्जुन दाखवतो, कारण रविराजांना सुद्धा तो व्हिडिओ आलेला असतो आणि त्याचबरोबर सायलीला सुद्धा. मग रविराज तो व्हिडिओ पाहतात आणि रविराजांना धक्का बसतो. रविराज म्हणतात की काय आहे हे सगळं. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की मला नाही माहिती या सगळ्याचा अर्थ काय आहे, पण मला जे व्हिडिओमध्ये दिसतंय ते स्पष्ट आहे की नागराज काकांनीच मधुभाऊंना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मधुभाऊंच्या बाबतीत जे घडलेलं आहे त्या सगळ्या गोष्टींना जबाबदार हा नागराज काका आहे, असं इकडे अर्जुन सांगत असतो. घरी आल्यानंतर तो सगळ्यांना तो व्हिडिओ दाखवतो. प्रतिमा, सायली त्याचबरोबर कल्पना या सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते. तेव्हा मात्र इकडे रविराज म्हणत असतात की म्हणजे माझा भाऊ हा वैरी निघालेला आहे, म्हणजे त्याने मधुभाऊंसारख्या देव माणसाला संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याला जबाबदार इकडे कोण हा प्रश्न उभा राहिलेला असतो. त्याचवेळी सुमन नागराजकडे येते आणि नागराजला म्हणू लागते की अहो काय झालं नक्की, काही प्रॉब्लेम आहे का, तुम्ही मला ना टेन्शनमध्ये दिसताय, असं सुमन बोलत असते. तेव्हा मात्र तो म्हणत असतो की नाही गं, काही टेन्शन वगैरे नाही आहे. पण इकडे आता नागराजच्या शिट्ट्या वाजत चाललेल्या असतात. नागराजला कळायचं बंद झालेलं असतं आणि त्याच वेळी इकडे नागराज आता पुन्हा महिपतकडे येतो आणि प्लॅन करू लागतो. महिपतला म्हणत असतो की काही कर, मला या सगळ्यातून बाहेर काढ, अन्यथा आपण दोघंही बुडून जाऊ, एवढं लक्षात ठेव, अशा भाषेमध्ये महिपतला त्यांनी सांगितलेलं असतं, धमकावलेलं असतं. महिपत म्हणत असतो की अहो नागराज शेठ, काय तुम्ही पण घाबरायला आलाय, गड्यासारखं गडी, आणि तुम्ही असं कसं काय घाबरताय. अहो घाबरण्याची काहीच गरज नाही आहे, आपलं काम झालेलं आहे, आपण माणसं ऑलरेडी पाठवलेली आहेत, अशा भाषेमध्ये बोलणं चालू झालेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे अर्जुन, सायली, घरातले सगळेजण तो व्हिडिओ पाहत असतात आणि त्यांना सगळ्यांना धक्का बसलेला असतो. सगळेजण म्हणत असतात की हे सगळं काय आहे, म्हणजे या व्हिडिओमुळं हे सगळं सत्य समोर आलेलं असतं, कारण मधुभाऊंना मारणारी व्यक्ती ही नागराज आहे आणि त्याचसोबतच मधुभाऊंच्या हातात असलेला तो फोटो, छोट्या सायलीचा फोटो आणि प्रतिमात्याचा फोटो, यावरून नक्कीच मधुभाऊ काहीतरी सांगायला आलेले आहेत, ही गोष्ट लक्षात आलेली असते. त्याचबरोबर तो व्हिडिओ पाहिल्यानंतर स्पष्ट त्याच्यामध्ये दिसत असतं का सायलीनं तर डोळे घट्ट दाबून धरलेले असतात, कारण तिला ते दृश्य पाहवत नसतं, कारण मधुभाऊंना अशा पद्धतीने निर्घुणपणे मारलेलं आहे, या गोष्टीचं सायलीला वाईट वाटत असतं. आता तो व्हिडिओ आलेला आहे, त्याचबरोबर अर्जुन CCTV फुटेज पाहतो. CCTV फुटेजमध्ये मागच्या साईडला नागराज पळून जाताना दिसलेला असतो, त्यामुळं अर्जुनलाही धक्का बसलेला असतो. इकडे आता सगळेजण विचार करत असतात की या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याचवेळी कुसुमताई तिथे येते आणि कुसुमताईसुद्धा बोलत असते. त्याचबरोबर इकडे अर्जुन आणि सायली म्हणत असतात की नागराज काकाला जन्माची अब्दल घडवल्याशिवाय शांत राहायचं नाही, कारण नागराज काकाने जे कृत्य केलेलं आहे ते मात्र खूपच महाभयानक आहे. रविराज पण तेवढे चिडलेले असतात. मधुभाऊंसारख्या देवमाणसाला त्याने असं करायला नको होतं, असं रविराज इकडे बोलत असतात आणि म्हणत असतात की भाऊ म्हणून मला आज लाज वाटते. अजून काय काय गोष्टी आहेत ज्या अजून समजायच्या बाकी आहेत, ते आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहेत. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.